आपण पाहतोय एक दमदार आमदार चौकार स्पर्धेतला आमदार चषकाचा दमदार चौकार पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती विध्वंस मांडलाय, पहिल्या चेंडूवरती धुमाकूळ घातलाय. 4 धावा धावफलकावरती, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहा, पकडजात खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आला नाहीये. विशाल आणि सतीश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समीरच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर मात्र कमबॅक मिळवले. टप्पा इथे तुम्ही पहा मैदानावरती शोधलाय आणि इथं अचूक लाईन, अचूक लेंथवरती, अचूक टप्प्यावरती खरं तर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सिमेंट विकेट खरं तर फलंदाजीसाठी नंदनवन ठरणारी विकेट आणि ह्या विकेटवरती गोलंदाजीसाठी खरं तर फार मोठ्या अडचणी असतात. पहा, मिड विकेटला हा चेंडू टोलावलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. काय फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय. समीर जो गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सतीश पठारे यानं नकार दिला कारण जोखीम घ्यायची नाहीये. धावा पहिल्या षटकामध्ये ज्या हव्या होत्या त्या धावा अगदी 2 ते 3 चेंडूमध्ये आल्यात. त्यामुळं यानंतरच्या धावा कदाचित दिवाळीचा बोनस असेल. 10 ते 12 14च्या सरासरीनं कदाचित धावा घेण्याचा प्रयत्न असेल. पण कोणती धावसंख्या तुमच्यासाठी सुरक्षित आहे हे ह्या मैदानावरती नव्हे तर क्रिकेटमध्ये सांगणं देखील फार कठीण आहे. कारण अशी कित्येक उदाहरणं तुम्ही क्रिकेटमध्ये पाहिली आहेत. आज सकाळच्या सत्रामध्ये देखील एक ताजं उदाहरण आपण ह्याच मैदानावरती पाहिलं. 6 चेंडूमध्ये 22ची गरज असताना इथे अमोल घोडेकरने त्या धावा बनवल्यात. त्यामुळे कशा पद्धतीनं मैदानावरती मात्र धावा बनवणं गरजेचं आहे हे नक्कीच फलंदाजांना माहिती आहे. पुन्हा एकदा कव्हर सीमारेषा फोडलीये. पुन्हा एकदा आमदार चषकाचा दमदार असा विशालच्या बॅटमधून आलेला हा चौकार आहे. अतिशय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहा. कदाचित ज्यावेळेस आशुभाऊ जातो स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला, सतीश पठारेसाठी कदाचित रणनीती आखल्या असतील, सतीश पठारेसाठी योजना आखल्या असतील. पण इथं मैदानावरती काय घडलंय, विशालला अशी काही फलंदाजी केली, सतीश पठारे फक्त पाहत राहिलाय आणि सतीश पठारे नंतरच्या अगोदर विशालला विध्वंसक फटके खेळले आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 14 धावा कुठल्या गेल्यात. अभ्यास जर आपण पाहिलं सतीश पठारेचा केला गेला होता आणि पेपर विशालचा समोर आला आणि त्या विशालनं तुम्ही पाहिले 2 चौकार 1 षटकार खेळला आणि या ठिकाणी मात्र पहिल्याच षटकामध्ये साईराज स्पोर्ट्स दौंड संघाला एका चांगल्या भक्कम स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. एक चांगली अशी फलंदाजी आपण पाहिली. तर आता यानंतर कशा पद्धतीची गोलंदाजी असेल हे आपण पाहणार आहोत. कारण आज दिवसभरामध्ये तुम्ही पहा सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय फलंदाजीसाठी खरं तर आजचा दिवस, आजची विकेट हीच पोषक आहे. इथून पाठीमागे आपण पाहिले त्या दिवशी थोडासा पाऊस होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडेसे स्लो होत होते, थांबून येत होते. त्या परिस्थितीमध्ये फलंदाजाला अडचणी येत होत्या. पण आज तुम्ही पाहताय बॅटवरती सहज चेंडू येत आहेत. इथे मोठमोठे फटके तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. सतीश पठारेचा हा स्ट्रोक, तिथे क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही जोखीम घेण्याचा प्रयत्न नसेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मात्र चेंडू स्टॉप केला. धावफलक 14 धावा आहे. दुसरं षटक आपण पाहतोय गणेश मुंडे याच्या हातामध्ये मात्र जो चेंडू सोपवलाय आणि गणेश मुंडे तुम्ही पाहताय मैदानावरती मात्र एक चांगल्या पद्धतीची कामगिरी यानंतर जो करणार आहे. पुन्हा एकदा लोवर फुल टच चेंडू खेळण्याचा प्रयत्न, ओ धोका होऊ शकतो आणि विशाल त्या ठिकाणी मात्र बाद. धावबादची त्या ठिकाणी मात्र शिकार ठरतोय. फलंदाज क्रमांक 1 दौंड संघाला बसलेला पहिला धक्का. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहिले मैदानावरती दौंड संघाचा जो माघारी परतलाय सतीश पठारे.
खरं तर ह्या खेळाडूवरती आज सर्वांच्या नजरा असतील कारण उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या फलंदाजीनं वेळ लावणारा सतीश पठारे तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहताय. पहा गोलंदाज पुढे एकदा तयार आहे. अगदी धावफलकावरती जर आपण पाहिलं 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुषार जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना. चला वेळ वाचवा. खरं तर 25 मिनिट आपण एका इनिंग साठी देतोय कारण गेले 2 दिवस आपण पाहिले एक क्वार्टर फायनल बाकी होती. आज सकाळी खेळवली. काल जर पाहिलं बॅड लाईटचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे आज ती परिस्थिती येणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत. वाह काय चेंडू आहे जबरदस्त मारा. ही लेंथ ठेवणं गरजेचं आहे. हे कदाचित हा टप्पा तुम्हाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवू शकतो पण त्यासाठी तुम्हाला हे अस्त्र ही लेंथ मैदानावरती ठेवणं गरजेचं आहे. एक चांगला चेंडू तुम्ही पाहिलाय गुडलांड स्पॉट वरती होता. थोडासा उसळी घेणारा बाउन्स होणारा चेंडू आपण पाहतोय. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न या दरम्यान पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तब्बल 16 धावा धावफलकावरती आहेत. एक जबरदस्त क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. प्रचंड मोठा अपील देखील मैदानावरती पहा आपण असं जाणवलं होतं कदाचित अपील केले गेले पण पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. हा दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय आणि ज्या पद्धतीनं तुम्ही पहा या ठिकाणी गोलंदाजी सुरू आहे. पहिलं षटक पाहता ज्या पद्धतीने विशालने फलंदाजी केली होती अतिशय मोठ्या धावा विशाल महाकाय धावा त्यानं पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या. 14 धावा. सुरुवात भक्कम होती पण ह्या षटकामध्ये थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. पुन्हा एकदा पहा जबरदस्त डिलिव्हरी आणि आता मात्र वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे असं वाटलं होतं. पुढे एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये होतोय पण पंच कळवतात हा खराब चेंडू आहे आणि धावफलक पहा थोडंसं पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 17 धावा आल्यात. गणेश मुंडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. गणेश मुंडे कशा पद्धतीने कामगिरी करेल हे देखील आपण आता पाहणार आहोत. पुन्हा एकदा तयार असेल. ओ या दरम्यान पहा हा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी जे पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जे होतंय आणि ज्या पद्धतीने तुम्ही पहा या अगोदर फलंदाजी तुम्ही पाहिली होती आणि यानंतर मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहा. विशेषतः ह्या षटकामध्ये चांगले चेंडू आहेत पण त्यानंतर काहीशे अवांतर चेंडू आपण पाहतोय. हवेमध्ये चेंडू तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दुसरा धक्का दौंड संघाला. पहा एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ह्या ठिकाणी आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही पाहता हे षटक मैदानाच्या आतमध्ये पहिले काहीशे चेंडू पाहिले त्यानंतर काहीशे अवांतर चेंडू देखील आपण ह्या ठिकाणी पाहिलेत पण त्यानंतर खरं तर आपण पाहतोय ह्या ठिकाणी मात्र विकेट येते. गोलंदाज थोडासा लाईन आणि लेंथ भरकटला होता पण ह्या परिस्थितीमध्ये आपण पाहत मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं यानंतर असेल हे देखील आपण आता पाहणार आहोत. गोलंदाज तयार होते पहा. पुन्हा एकदा गणेश आणि नवीन बॅट्समन आपण पाहतोय संघाचा संगनायक जितेश शेळके मैदानाच्या आतमध्ये. हा खेळाडू देखील टेनिस क्रिकेटला नवीन नाहीये. कित्येक काळ दौंड संघाकडनं खेळत असताना आपण पाहतोय एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ह्या खेळाडूची ओळख देखील मैदानावरती आपण पाहिली आणि हा चेंडू पहा कोणती धाव मैदानावरती दिसली नाहीये. षटक मैदानावरती आपण पाहिले मैदान जे संपले गेले. षटक क्रमांक 2 मैदानावरती संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना सायरा स्पोर्ट्स दौंड संघाच्या स्कोअर कार्डावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा ह्या धावफलकावरती आहेत.
5 षटक मैदानावरती संपले गेले. 2 षटकांचा खेळ संपला. वेग वाढवा. सामन्याला खरं तर वेग देणं गरजेचं आहे. यानंतर पहिल्या फेरीतील एक सामना जो बाकी असेल आणि त्यानंतर आपण द्वितीय फेरीला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित होत आहेत देहूनगरीचे प्रथम नगरसेवक सन्माननीय प्रवीणदादा काळोखे, सन्माननीय योगेश भाऊ काळोखे, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत योगेश भाऊ. रोज या ठिकाणी उपस्थित असतात आणि आज देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. योगेश भाऊंचं पुन्हा एकदा आमदार चषकाच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. बरेचसे मान्यवर आपण पाहतोय आज दिवसभराच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवीणदादा काळोखे सकाळपासून आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज या ठिकाणी आपण पाहिले योगेश भाऊ काळोखे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतोय एक चांगला सामना खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहे. एक मोठा फलंदाज या अगोदर मात्र जो पाहत होताना आपण पाहिले सतीश पठारे, याला मात्र जे स्वस्तात स्पर्धावं लागलं. तर ह्या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रवीणदादा काळोखे, प्रथम नगरसेवक आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत. यांचे मित्र पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष नरेंद्र, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत नरेंद्र बनसोडे, यांच्या वतीने आपण पाहतोय निखिल वाघमारे या ठिकाणी खेळण्यासाठी आहेत. त्यांना शुभेच्छा या ठिकाणी ज्या पाठवल्यात. पिंपरी चिंचवड काँग्रेसचे युवक अध्यक्ष आहेत आणि आपण पाहतोय त्यांच्या वतीने खरं तर या ठिकाणी ज्या शुभेच्छा ज्या पाठवल्या गेल्यात. लाईव्ह सामन्याचा आस्वाद ते या ठिकाणी घेत आहेत. तुमचं देखील आमदार चषकाच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत असेल. नो चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. या अगोदर तुम्ही पहा मैदानावरती मात्र सतीश पठारे बाद झाला. त्यानंतर मात्र खरं तर आता धावाला कुठेतरी थांबवले गेले आपण पाहतोय. ओ या दरम्यान हा चेंडू एक मॅग्निफिकंट स्ट्रोक, एक टोलेजंग फटका आपण पाहतोय. चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. षटकार 6 रन. पहा एक जबरदस्त फटका आपण पाहिलाय स्वप्नील भालेरावच्या बॅटमधनं. पहा एक शुटकेचा श्वास घेणारा फटका आपण पाहिले. कारण बराच वेळानंतर पहा पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आले होते. त्यानंतर आपण पाहिले दुसऱ्या षटकामध्ये गणेश मुंडेनं एक चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर फलंदाज देखील बरेचसे बाद झाले. पण यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील भालेराव आला आणि त्याने मात्र षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये आहे. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहूया. मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी मात्र कोणताच नाहीये. धावफलक पहा या ठिकाणी मात्र एका धावेने पुढे एकदा पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती जर आपण गेलो 26 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती आहेत. अतिशय शांत आणि संयमी क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अतिशय सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र जी केली गेली. पाहूया सुरुवात जरी चांगली असेल पण शेवट कोणत्या संघाचा विजयानं होणार हे सांगणं मात्र फार कठीण आहे. सतीश पठारे बाद झालाय. त्यानंतर आपण पाहतोय विशाल बाद झालाय. त्यानंतर आता पहा जितेश लोंढे या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय. जितेश हा चेंडू वाह सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पहा जितेशवरती मात्र बरीचशी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. तुम्ही पहा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आतापर्यंत जर जी फलंदाजी जर आपण पाहिली तर सतीश पठारे स्वस्तामध्ये माघारी परतला. त्यानंतर पहा विशाल खेळला. विशालनं तब्बल जर आपण पाहिलं 14 धावा विशालच्या बॅटमध्ये आल्या. ओ हा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट.
मिड विकेटच्या डोक्यावरनं जितेश शेळकेच्या बॅटमधनं ब्लास्ट येतोय आणि हा षटकार 6 रन. जितेश शेळकेच्या बॅटमधनं आलेला हा एक मोठा फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. धावफलक पुढे गेले, स्कोर कार्डवरती 32 धावा आल्यात. मगाशी ह्या खेळाडूबद्दल आपण चर्चा करत होतो. सतीश पठारे, त्यानंतर विशाल बाद झालाय, तुषार बाद झालाय आणि त्यानंतर जितेश शेळकेवरती पहा. मैदानावरती मात्र खरं तर फार मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जितेनला ह्या ठिकाणी करावे लागेल. कित्येक काळ टेनिस क्रिकेट खेळताना आपण त्याला पाहिले आणि दौंड संघाकडनं कित्येक काळ खेळत असताना मोठ्या इनिंग्स त्यानं साकारल्यात आणि आज देखील अशा मोठ्या इनिंगची अपेक्षा संघाकडनं नक्कीच त्याच्याकडनं असेल. आपण पाहणार आहोत आतापर्यंत धावफलक 32 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 3 मैदानावरती संपले गेले. अजून 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती पहा गणेश मुंडे मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. दुसरं षटक आपण गणेशचं पाहिलं, त्यामध्ये गणेशनं 2 विकेट्स मिळवल्या होत्या, 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या. एक जबरदस्त गोलंदाजी केली होती आपल्या स्पेलमधील. आता दुसरं तर सांघिक 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये करतोय. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी स्वप्नील भालेराव मैदानाच्या आतमध्ये तयार. पुन्हा एकदा हा चेंडू परफेक्ट पिडल ऑफ द बॅट, मिड विकेट, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. मैदानात उठल्या तगडीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. हा षटकार स्वप्नील भालेरावच्या बॅटमधनं आलेला हा एक दर्जेदार षटकार आपण पाहिला. षटकाराची मोहर उमटवली आहे आणि पहा धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जाते 38 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती पहा गणेश मुंडेचं स्वागत केलं गेले. या अगोदर मात्र अतिशय दर्जेदार गोलंदाजी करणारा गणेश, त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवले. पुढे एकदा गणेश तयार, समोरच्या बाजूला स्वप्नील. पुन्हा एकदा पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र थोडंसं आपण पाहिलंय परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये जे झालं आणि गोलंदाजीमध्ये तुम्ही पहा गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलं. लेग पंचच्या माध्यमातून आपण पाहतो ही धाव मैदानाच्या आतमध्ये आली. धावफलक एका धावेने पुढे एकदा पुढे सरकते. स्कोर कार्डवरती तर आपण गेलो 39 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं क्रिकेट खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं षटक तुम्ही पाहिलं, भरघोस धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावा थांबवल्या होत्या, पण पुन्हा एकदा आपण पाहिले तिसऱ्या षटकामध्ये मोठमोठे फटके आले आणि चौथ्या षटकामध्ये देखील तीच आक्रमकता फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहूया यानंतर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि जितेनची जोडी मैदानाच्या आतमध्ये दौंड संघाला कितपत घेऊन जाते हे नक्कीच आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार असेल. पुढे एकदा गणेशच्या हातामध्ये हा चेंडू आहे. हा चेंडू ब्लॉक होल आपण पाहिलंय पूर्णपणे अगदी जमिनीला समांतर कार्पेट ड्राईव्ह मैदानावरती म्हणावं लागेल आणि या ठिकाणी पहा धोका होऊ शकतो. तिथे मात्र बाल बचावला आहे. फेकी सुंदर होती, कलेक्शन झालं नाही. जितेन आपण पाहिले नॉन स्ट्राईक एंडवरती होता, धाव घेण्याचा प्रयत्न त्याचा आपण पाहिले, पण तिथं आता खरं तर विकेट वाचवणं गरजेचं आहे. हिंदीमध्ये एक कहावत आहे, सिर सलामत तो पगडी 50. तुम्ही जर इथे विकेट वाचवल्या तर धावा मैदानावरती कितीही बनू शकता, पण धावबाद स्वरूपात जर तुम्ही अशा विकेट देत असाल तर तुम्हाला विचार करावा लागेल. अगोदर तुम्ही पाहिले विशालला धावबाद स्वरूपात बाद होताना, त्यानंतर पुन्हा एकदा ती एक संधी मैदानाच्या आतमध्ये जी आली होती आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भोसरी संघाला, पण इथं पहा संधीचं सोडणं मैदानाच्या आतमध्ये झालं नाही. पुन्हा एकदा तयार असेल हा चेंडू, सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे आणि हा चेंडू सीमापार, आमदार चषकाचा दमदार असा चौकार.
स्वप्नील भालेराव तुम्ही पाहताय डावखोऱ्या हाताचा हा फलंदाज. सतीश पठारे खरं तर ह्या फटक्यांसाठी ओळखला जात होता. सतीश पठारेची फलंदाजी पाहण्यासाठी आज बराच क्रीडा रसिक ह्या ठिकाणी उपस्थित होता, पण सतीश पठारे आपण पाहिलं स्वस्तामध्ये बाद झाला. पण त्यानंतर तुम्ही पाहताय स्वप्नील भालेराव इथं मात्र आपली छाप सोडतोय. पुन्हा एकदा हा चेंडू, वा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक मैदानावर वरती आहे. झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि त्या अगोदर मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताच नाहीये. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 45 धावा, 45 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. चौथं षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये देखील आतापर्यंत एक षटकार एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. तब्बल आतापर्यंत 4 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं, 5 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं 13 धावा ह्या मैदानावरती वसूल केल्या गेल्यात. पुढे एकदा गोलंदाज तयार असेल. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती मिडल नाहीये, अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचेल. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय आणि धावफलक 2 धावेने पुढे पोहोचते. 2 धावेने स्कोर कार्डला आकार भेटतोय. षटक क्रमांक 4 मैदानावरती संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सायरस स्पोर्ट्स तरुण संघाच्या स्कोर कार्डवरती आहेत 47, 47, लॉस ऑफ 3 विकेट्स. आतमध्ये जबरदस्त अशी क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. मावळ तालुक्यातील एक नावाजलेली क्रिकेटची स्पर्धा आणि प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणून ह्या स्पर्धेकडे आपण पाहत असतो. मावळ तालुक्याचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी तुम्ही देहूनगरीमध्ये ह्या क्रिकेटच्या स्पर्धेचा ह्या ठिकाणी संपन्न होत असताना पाहत असता. त्यामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक जर आपण पाहिलं, उद्योजक विवेक भाऊ काळोखे असतील, त्यानंतर योगेश भाऊ काळोखे प्रथम नगरसेवक आणि बांधकाम सभापती, त्यानंतर प्रथम नगरसेवक प्रवीण दादा काळोखे, योगेश शेठ परंडवाल प्रथम नगरसेवक, सागरदादा भसे अध्यक्ष बाणेर बँक देहू, प्रशांतदादा हगवणे युवा उद्योजक, सागरदादा काळोखे उद्योजक साई ग्रुप, अविनाश आबा भसे उद्योजक साई ग्रुप, ओमकार शेठ जाधव उद्योजक साई ग्रुप. मुख्य आयोजक आमदार चषक जर आपण पाहिलं त्यामध्ये गणेश दादा मराठे आहेत, सौरभ दादा काळोखे आहेत, योगेश दादा पाटील आहेत, प्रशांत दादा जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहू आणि माऊली प्रतिष्ठान देहूगाव यांची फार मोठे कष्ट आणि त्या कष्टामधून त्यांच्या संकल्पनेतून रुजलेली ही स्पर्धा अर्थात आमदार चषक. हा चेंडू पुन्हा एकदा पहा, खेळण्याचा प्रयत्न, अगदी फाईन स्वीपचा प्रयत्न होता, बॅटवरती मिडल झाला नाही. एक सिंगल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. धावफलक एका धावेने मात्र पुढे गेले. स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं 48 धावा ह्या धावफलकावरती आहे. शेवटचं षटक आहे पहा. खरं तर ह्या षटकामध्ये आता किती धावा येणार हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे, कारण आतापर्यंत दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं सेट आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये खरं तर मोठमोठे फटके खेळणं इथे फार गरजेचं आहे. एक चांगली आणि सन्मानजनक धावसंख्या निर्माण करणं हे मैदानावरती गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती विठ्ठल, तर स्ट्राईक एंडवरती हो. हा चेंडू पहा, खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती आला नाही. पुन्हा एकदा दुर्बल क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. हा शेवटच्या षटकात एक अतिरिक्त गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. या अगोदर तुम्ही पाहिलं गणेश मुंडेची 2 षटकं आपण पाहिली. समीरने 1 षटक केलं आणि एक अतिरिक्त गोलंदाज आता शेवटच्या षटकासाठी वापरला जातोय. कदाचित आता असं वाटलं होतं ह्या षटकामध्ये मोठ्या धावा येतील, पण 2 चेंडू पाहता विठ्ठलचं इथे कौतुक करावं लागेल. चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये षटकार चौकारांपासून दोन्ही फलंदाजाला लांब ठेवलंय. सिंगल डबल मैदानावरती येत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, सुरेख गोलंदाजी आहे. अगदी टिचून मारा मैदानावरती केला जातोय पहा. विठ्ठलच्या हातामध्ये आपण पाहतोय मैदानावरती मात्र जो चेंडू दिला गेलाय अतिरिक्त धावेने आपण पाहिले. या ठिकाणी मात्र धावफलक देखील पुढे जाते आणि एका धावेने आपण पाहतोय सायरस स्पोर्ट्स दौंड संघाचं देखील आपण स्वागत करणार आहोत. 50 धावा ह्या स्कोर कार्ड वरती पूर्ण होत आहेत. गोलंदाज तयार,
या दरम्यान पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा खराब चेंडू आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये जो येतोय. दोन फाईट चेंडू मैदानावरती आपण पाहिलेत आणि खरं तर तुम्ही पहा पहिले दोन चेंडू सुरुवातीचे दोन चेंडू आपण पाहिले अतिशय सुरेख पद्धतीने केले गेले होते फक्त सिंगल आले पण त्यानंतर जर तुम्ही अशा अतिरिक्त धावा समोरच्या टीमला देत असाल तर नक्कीच तुमच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. दोन अवंतर चेंडू हे मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा वाईट चेंडू. तीन खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहा कशा पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही पाहिले या ठिकाणी मात्र सकाळच्या सत्रामध्ये एक सामना इथे जो संपन्न झाला क्वार्टर फायनलचा सामना होता त्यामध्ये अष्टविनायक विजयन आणि स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से ह्या दोन संघांमध्ये सामना सुरू होता. गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत होता पण त्यानंतर त्या गोलंदाजाने 2 ते 3 चेंडू वाईट केले आणि त्यानंतर आपण पाहिले फलंदाज फॉर्म मध्ये आला आणि त्याने मोठमोठे फटके खेळले आणि त्या ठिकाणी आपण पाहिले अष्टविनायक विजन संघ हा क्वालिफायर झाला. आता शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा पहा इथे आता कमबॅक करण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख म्हणावा लागेल आणि तो त्या ठिकाणी मात्र संपन्न झालाय. पहा चेंडू तुम्ही पाहिले मैदानावरती गुडलँड स्पॉट वरती केला त्यानंतर मात्र थोडासा बाउन्स होताना आपण पाहिलंय आणि थोडासा स्लोवर बाउन्स मैदानावरती होता. पहा चेंडू टप्पा झाल्यानंतर थोडासा स्लो देखील होताना आपण पाहिलंय आणि ह्या गोष्टीचा फायदा इथे गोलंदाजाला होताना आपण पाहिलं. बॅटवरती चेंडू आला नाही. धावफलक मैदानावरती आपण पाहिले 52 धावाच्या धावफलकावरती आहेत. 52 रन्स. पुन्हा एकदा पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी फाईनच्या दिशेला चेंडू पोहोचेल तिथे शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक चेंडूला जो कव्हर करणार आहे. धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 53 धावा धावफलकावरती आहेत. किती धावांचा पल्ला गाठला जाईल कोणती धावसंख्या विजयाची गॅरंटी देणारी असेल सुरक्षित असेल हे सांगणं मात्र फार कठीण आहे. चला वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण करणारा संघ वेळ वाचवा. यानंतर अजून एक सामना आणि त्यानंतर द्वितीय फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. घड्याळात जर पाहिलं जवळजवळ 1:45 वाजलेत त्यामुळे वेळ वाचवा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. या दरम्यान पुन्हा एकदा फुल टॉस आपण पाहिलं इथे अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आणि धावबाद स्वरूपात इथे फलंदाज बाद असेल. चेंडू आपण पाहिले पूर्णपणे बॅटवरती कलेक्ट झाला होता पण जो आवाज बॅटमधनं आला ना आपण पाहिले फटक्यामध्ये तितका आत्मविश्वास नव्हता आणि फलंदाज देखील आपण पाहतोय धावबाद स्वरूपात मैदानावरती मात्र बाद होताना आपण पाहिले. शेवटच्या षटकातील काहीशी चेंडू बाकी आहेत. धावफलकावरती आपण जाऊयात. 54 धावा धावफलकावरती आहेत. 54 धावा आपण पाहतोय पूर्णपणे धावफलकावरती लागल्या गेल्यात. आक्रमकता तुम्ही पाहताय फलंदाजीमध्ये शेवटच्या षटकामध्ये जी हवी होती ती दौंड संघामध्ये कुठेच दिसली नाही. गोलंदाज पहा पुढे एकदा या ठिकाणी मात्र तयार. या दरम्यान पहा सुरेख अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये षटक या दरम्यान संपले गेले. पहिली इनिंग संपते आणि पहिली इनिंग संपत असताना सायरा स्पोर्ट्स दौंड संघाच्या स्कोर कार्डवरती धावा आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 54 आणि विजयासाठी 55 धावांचं टार्गेट. चला वेळ घेऊ नका. चला वेळ आपल्याकडे कमी आहे. ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा आणि विनंती असेल दुसऱ्या बाजूला आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन संघाला आपल्या आघाडीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. पंचावन्न धावांचं टार्गेट. तर यानंतर पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याकडे तुम्हाला मी घेऊन जाईल. त्या सामन्याचा टॉस होतोय. प्रशांत भाऊ बदाले स्पोर्ट फाउंडेशन
वाघोली आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन मावळ. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला सूचना असेल, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. आमदार चषक आपण पाहतोय स्पर्धेचा हा चौथा दिवस इथे संपन्न होतोय आणि ताकदवान संघ तुम्ही पाहताय. आज तालुका हाफ येथे संपन्न होतोय. काल ओपन हाफ आपण पाहिला, त्या अगोदर मावळ तालुक्याचे हाफ या ठिकाणी मात्र संपन्न झाले. उद्या मात्र ग्रँड फिनाले मेगा फायनल ह्या स्पर्धेची तुम्हाला ह्या ठिकाणी महाअंतिम सोहळा उद्या ह्या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. तर आपण पाहतोय ह्या ठिकाणी मात्र 54 धावा झाल्यात. 55 धावांचं टार्गेट इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाज चला, बॅट्समन वेळ घेऊ नका. तर ह्या 55 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील की डिफेंड करण्यामध्ये दौंड संघ यशस्वी होतोय हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय मुंबई परिसरातील एक दिग्गज समालोचक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रशांत आदवडे सर, या सर, तुमचं स्वागत असेल. युवा उद्योजक शशिकांत शेठ गुरव आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आमदार चषकामध्ये आपण देखील या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत असेल. शुक्रिया राहुल। आमदार चषक 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। क्रिक लाइव के माध्यम से ये टूर्नामेंट आप देख रहे हैं। मैदान के अंदर अब प्रारंभिक जोड़ी धीरे धीरे जाती भी, मुकाबला बहुत क्रुशियल रहेगा दोनों टीमों के लिए, खास करके अशुभ जादव स्पोर्ट फाउंडेशन एंड सायरा स्पोर्ट दौंड टीम के लिए। तो चलिए मैच की तरफ रुख करते हैं। काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं। पहला मुकाबला राधे शिवछत्र प्रतिष्ठान जुन्नर ने जीता। दूसरा मुकाबला संकल्प पुलिस 11 शिरूर ने जीता। अमोल घोड़ेकर, क्या कमाल की पारी रही है। 33 रन बनाए, 12 गेंदों का सामना किया। उसके बाद में कुणाल कोंड ने अपना जलवा दिखाते हुए 13 गेंदों में 45 रनों की एक धुआंधार पारी खेली। अब चक्कर इस मुकाबले में लक्ष्य की बात करें तो 55 रनों का लक्ष्य है। अशुभ जादव स्पोर्ट फाउंडेशन की टीम भी बहुत तगड़ी टीम मानी जाती है। सायरा स्पोर्ट दौंड के पास भी काबिलियत वाले खिलाड़ी हैं। प्रशांत बाबू बधाले स्पोर्ट फाउंडेशन बनाम प्रशांत बाबू माळसकर मावळ, ये जो एक इम्पोर्टेंट मुकाबला है, तो इस मैच में अब बहुत सारे अच्छे खिलाड़ी आप जरूर देखेंगे। तो टॉस की तरफ आपको आना है। दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज टॉस के लिए आइए। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। राजू पवार, निखिल वाघमारे, ये प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुकी हैं। और फिलहाल देखें तो ये जो पहला ओवर है जिसमें प्रमुख गेंदबाज गेंदबाजी करने के लिए तैयार। मल्हारगढ़ एंड से गेंदबाजी करेंगे। अजय आवले मैदान के अंदर पहुंच चुके। ऑफिशियल के तौर पर एक मशहूर अंपायर मैदान के अंदर, एक लीजेंड खिलाड़ी संजय भालेराव भी एक लीजेंड खिलाड़ी हैं। अमर साटे भी बहुत मशहूर अंपायर। तो ये 3 ऑफिशियल आप इस टूर्नामेंट के लिए देख रहे हैं। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। राजू पवार, निखिल वाघमारे फिलहाल स्ट्राइकर इन पर है। राजू पवार नॉन स्ट्राइकर इन पर। तुषार गेंदबाजी करेंगे। पावर प्ले का ये पहला ओवर जिसमें भी फील्डिंग में बहुत सारे बदलाव हो रहे हैं। फील्डिंग में तब्दीली करने की कोशिश बार बार कर रहे हैं। डिस्क्वेयर लेग पर बाउंड्री लाइन पर एक खिलाड़ी मौजूद है। बाउंड्री लाइन पर एक खिलाड़ी वैसे अगर देखें तो डीप स्टक पर बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है। मैच शुरू होना चाहिए क्योंकि इसके बाद में बहुत सारे मैचेस आना बाकी है। पहली गेंद तुषार द्वारा, कड़क शॉट। पहली गेंद पर खूबसूरत स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। ये जवाबी हमला है, 55 का पीछा कर रहे हैं। पहली गेंद पर गेंदबाज का स्वैग से स्वागत।
युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नरेंद्र बनसोडे यांच्या वतीनं निखिल वाघमारे यांना या मॅचसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत. ये भी खूबसूरत स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़ गया, गैप ढूंढते हुए हाथ लगा है इस वक्त इस कवर के खिलाड़ी का, तो गेंद थोड़ी रुकने वाली. तीसरे के लिए वापस आ रहे हैं. 3 रन मुकम्मल, भाग्य का साथ यहाँ मिलता. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन मुकम्मल. विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. एक तरफ मैं देख रहा था राजू पवार बहुत स्ट्रगल कर रहे थे, डेंजर एंड की तरफ भाग रहे थे, तो करीबी मामला हो सकता था अगर ये गेंद स्टंप को लगती. अब राजू पवार को मौका मिलेगा. निखिल वाघमारे 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. तर लोचन सिंग अर्थात इथे अनेक वेगवेगळ्या स्पर्धा पण त्यांच्या माध्यमातून पाहतो. त्याचबरोबर त्यांच्या समेत आहेत साजिद तांबोळी, हे देखील आयोजक आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करीन आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम साजिद जी, प्लीज आपण व्यासपीठावरती या. वेरी गुड शॉट, बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए मिड ऑन की तरफ, लेकिन गैप नहीं ढूंढ पाए. टाइमिंग तो बहुत ही बेहतरीन था. इसी के साथ अभी भी देखें तो रन संख्या 9 रन. तुषार का ये ओवर, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर 3 रन आए, तीसरी गेंद पर बिंदी गेंद है. प्रमुख गेंदबाज के तौर पर तुषार गेंदबाजी करते हुए. इस ओवर की अगली गेंद तुषार, रिवर्स स्वीप कारगर साबित होते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए करारा प्रहार. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. अच्छा स्ट्रोक, टाइमिंग के साथ खेलते हुए. ये रचनात्मक स्ट्रोक था और बल्लेबाज इस तरह के शॉट खेल सकते टेनिस क्रिकेट में, ये कला है. राजू पवार का हमला मैदान के अंदर. इस चौके के मदद से रन संख्या कुल मिलाकर 13 रन. ओहो, ये बेहतर है. शानदार स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. ब्यूटीफुल टाइमिंग, मैग्निफिसेंट बैटिंग. रामन नगवणे आणि केशव कुलते साहेब यांच्याकडून आता यानंतर होणाऱ्या प्रत्येक मॅचमध्ये सलग 3 षटकार जर आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक बॅट्समनला मिळणार आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकारासाठी. कुलते साहेब आणि हिरामण साहेब यांच्या माध्यमातून मैदानामध्ये अप्रतिम बॅटिंग राजू पवार यांच्याकडून. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे, बहुत ही खूबसूरती के साथ रचनात्मक बल्लेबाजी करते हुए इन्होंने 2 अच्छे स्ट्रोक, एक चौका उसके बाद में छक्का. Excellent batting. Now score moves on 19 पर none, chasing a target of 55 रन. अब बिल्डिंग में तब्दीली हो रही है, खास करके रिवर्स स्वीप को बचाने के लिए वो पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ लेके आए हैं. कवर, एक्स्ट्रा कवर के साथ आप मिड ऑफ को देख रहे हैं. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था लेकिन गेंद के पिच तक बल्लेबाज नहीं पहुंच पाए. मिस्टर स्ट्रोक था, पॉइंट की तरफ गेंद आई. वैसे पॉइंट के सर्कल के अंदर एक खिलाड़ी मौजूद है. आखिरी गेंद पर सिंगल. ये ओवर बहुत अच्छा रहा है. रन संख्या कुल मिलाकर 20 रन. जीतने के लिए 55 रनों की जरूरत है. एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती. उसी तरह से राजू और निखिल के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. पहले ओवर में फ्लाइंग स्टार्ट और 20 रन बनाए हैं. बहुत बेहतरीन बल्लेबाजी, दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. यहां से विकेट की सख्त जरूरत है. 55 रन को आपको डिपेंड करना है. 55 रन को आपको डिपेंड करना है तो बिल्कुल आपको विकेट की सख्त जरूरत है. राजू सर, साजिद जी, प्लीज आपण व्यासपीठावरती या. अनेक वेगवेगळ्या स्पर्धा पण निश्चितच राजू सरांच्या माध्यमातून, साजिद तांबोळी यांच्या माध्यमातून, आनंद चव्हाण देखील आता या वेळेला दाखल होत आहेत.
आता हे सगळे आपण बघू शकता इथे आयोजक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या सर. तो मैच की तरफ रुक करेंगे. बहुत ही खूबसूरत मैच मैदान के अंदर चलता हुआ एक रोचक मुकाबला बिल्कुल हो सकता है. एक विकेट इंपॉर्टेंट है. प्रशांत भाऊ बधाले स्पोर्ट फाउंडेशन, प्रशांत भाऊ माळस्कर मावळ 11, दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूं प्लीज टॉस बॉक्स की तरफ आइए. दिनेश तिबेकर गेंदबाजी करने के लिए तैयार. छोटी गेंद थी. इस गेंद को बड़े शॉट पे तकदीर करना चाहते थे. दायरे के अंदर खिलाड़ियों के सर के ऊपर से गेंद बॉल डीलन के बाद 4 रन. फिलहाल गेंदबाज तैयार है. रन संख्या 24 बगैर किसी नुकसान के. ओ वेरी गुड डिलीवरी. बढ़िया, बहुत अच्छी लाइन थी. टिप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर नहीं आई. लेन गेंद थी. ऑन साइड पर बल्लेबाज खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देते हुए गेंद चलेगी विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन की कोई गुंजाइश नहीं है. दूसरा ओवर प्रगति पर है. 55 रनों का पीछा कर रहे बल्लेबाज. रन संख्या 24 बगैर किसी नुकसान के. एक अच्छी गेंद, बढ़िया गेंद. बैकफुट पर पुल करने के लिए जा रहे हैं. पोजीशन तो जरूर बना रहे हैं. आज उत्सव मूर्ती आहेत निलेश काळुखे. त्यांचा वाढदिवस इथे आता व्यासपीठावरती सेलिब्रेट केला जातोय. तुम जिओ हजारो साल. त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत वाढदिवसाच्या. आपण ते दृश्य देखील पाहू शकता. निलेश काळुखे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमदार चषक 2022च्या संयोजन समितीच्या वतीनं. फिलहाल मैच की तरफ एक बार फिर रुक करेंगे. रन संख्या 26 रन. ब्यूटीफुल बैटिंग बाय निखिल वाघमारे एंड राजू पवार. एक ब्रेक थ्रू की तलाश में गेंदबाज दिनेश तिबेकर. राइट आर्म ओवर द विकेट. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी. ऊंचा कद है गेंदबाज का. हाई एक्शन से गेंदबाजी कर रहे हैं और सबसे अच्छी बात है अच्छा कंट्रोल है. अनुशासन के साथ गेंदबाजी करते हुए पहले ओवर की जो कहानी बिल्कुल बल्लेबाजों के नाम पर रही है. महंगे साबित हुए थे गेंदबाज तुषार. लेकिन तारीफ करनी होगी दिनेश तिबेकर की, जो आज इस मैच में एक चौका आने के बाद, पहली गेंद पर चौका आने के बाद बहुत अच्छी तरह से कमबैक कर रहे हैं. रन संख्या 27. 55 रनों का पीछा हो रहा है. मैदान के अंदर अशुभ स्पोर्ट फाउंडेशन और साइरा स्पोर्ट दोनों के बीच एक क्रूशियल मुकाबला, अच्छा बैटल बिल्कुल चल रहा है. इस गेंद को उड़ाया था आसमान की तरफ. मिस टाइम स्ट्रोक और ये डिजर्व करते हैं. विकेट की तलाश थी. पहला ब्रेक थ्रू दिनेश तिबेकर अपने टीम के लिए दिलाते हुए. पहला झटका गॉन. बल्लेबाज वापस है. व्यासपीठावरती आपण पाहू शकता साजिद तांबोळी, त्याचबरोबर राजू सर आहेत. उमेश नायडू देखील आहेत आयोजक म्हणून. निश्चितच उमेश नायडू प्रत्येक बॅनरवरती आपण पाहू शकता राजू सरांचं नाव असतं. साजिद तांबोळी देखील एक मोठी स्पर्धा आपल्या देऊमध्ये घेतात. तर या सर्वांचं निश्चितच आमदार चषक 2022च्या संयोजन समितीच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पहले विकेट का पतन. रन संख्या 27. 27 for loss of 1 wicket. न्यू मैन इन अंकुश लोहार. अब स्ट्राइकर इनकी तरफ रहेंगे, नॉन स्ट्राइकर इनके तरफ, वो देखना बहुत जरूरी है. देखिए एक मुकाबला जो है वो एक तरफा हुआ है. बाकी अगर देखें तो दो मुकाबले बिल्कुल कांटे की टक्कर रही है. आखिर तक चले हैं. क्या ये भी मुकाबला आखिर तक जाएगा? क्योंकि
एक कैच विराट कोहली ने लिया था प्रैक्टिस मैच में पलट और आया था। तो उसी तरह से एक छोटा पल बहुत महत्वपूर्ण होता है खेल में बदलाव लाने के लिए। अभी यहां से एक साझेदारी की जरूरत है बल्लेबाजों के लिए, संयम के साथ खेले। तो दूसरी तरफ से और एक विकेट के तलाश में है गेंदबाज, यहां एक बैटल जरूर बनेगा। क्षितिज दिवेकर, दिनेश ने बहुत अच्छी गेंदबाजी की, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इन्होंने जरूर किया। चौका आने के बाद कमबैक किया। क्रिकेट में कमबैक करना आना चाहिए, चाहे बल्लेबाज हो चाहे गेंदबाज, क्योंकि जब विकेट गिरते हैं तो बल्लेबाज के ऊपर प्रेशर बनता है, जब एक बार रन सामने से बनते हैं तो बिल्कुल गेंदबाज के ऊपर दबाव बनता है। नेक्स्ट मैच प्रशांत भाऊ बधाले स्पोर्ट फाउंडेशन, प्रशांत भाऊ माळस्कर मावळ 11। दोनों टीमों के कप्तानों के लिए मैं विनती कर रहा हूं प्लीज टॉस के लिए रेडी रहें। मनोज जी आपका भी स्वागत है। Now scored at 27 on the board. क्षितिज दिवेकर गेंदबाजी करने के लिए तैयार है। फिलहाल मल्हारगढ़ एंड से गेंदबाजी करेंगे और स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करने के लिए राजू पवार। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से इस गेंद को कट कर दिया पॉइंट क्षेत्र की तरफ। खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ एक रन मुकम्मल किया है। प्रशांत भाऊ बधाले स्पोर्ट फाउंडेशन, प्रशांत भाऊ माळस्कर मावळ, ये जो दो तगड़ी टीमें हैं इनके बीच एक बड़ा संघर्ष आप जरूर देखेंगे और उस मैच का टॉस हो रहा है। स्कोर फिलहाल देखे तो 28-28 पमान। दोनों बल्लेबाज चर्चा तो कर रहे हैं, अच्छा माहौल यहां बना हुआ है। हवा तो चल रही है, हवा इतनी तेज तो नहीं है लेकिन हवा बिल्कुल चलती भी। अब स्ट्राइकर इन पर बल्लेबाज अंकुश लोहार, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सतीश दिवेकर। क्षितिज दिवेकर फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं। 55 रनों की जरूरत है, तीसरा ओवर प्रगति पर है। फील्डिंग में तब्दीली बार बार हो रही है। देखिए फील्डिंग एक बार फिर फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी है, पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर कवर है, स्टक कवर और लॉन्ग ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी। अच्छी गेंद थी, ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टक भी नहीं कर पाए। मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, सुंदर फील्डिंग का मुजाहिरा, 1 रन का इजाफा। पहले ओवर में बिल्कुल विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी हुई, लेकिन दूसरे ओवर में कमाल की गेंदबाजी दिनेश द्वारा। तीसरे ओवर में सतीश भी नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं। तो धीरे धीरे प्रेशर बल्लेबाजों के ऊपर बन रहा है। अच्छी गेंदबाजी सटीक लाइन के साथ यहां गेंदबाज करते हुए मल्हारगढ़ एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सतीश दिवेकर। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज फिलहाल बल्लेबाजी करने के लिए तैयार। इस गेंद को खूबसूरती के साथ ड्राइव किया, एक्स्ट्रा कवर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन मिलेगा। स्कोरबोर्ड को चलाने का काम यहां बल्लेबाज करते हुए। यानंतर होणारा जो सामना आहे या सामन्याचा टॉस करण्याकरता मी विनंती करेन रोहित भैया काळुखे, आशुभाऊ जाधव यांना आपल्या शुभस्ते टॉस केला जाईल। आणि आता मैदानात जर बघितलं 55 धावांचा पाठलाग करत असताना तिसऱ्या षटकामध्ये एकूण धावा आहेत 31। तिसऱ्या षटकाचा खेळ 3 चेंडूंचा खेळ या षटकातला अजूनही शिल्लक आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सतीश दिवेकर पुन्हा एकदा सज्ज असेल, खेळण्याची जबाबदारी क्षितिज दिवेकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे। रिवर्स खेलने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। पहले ओवर में एफर्टलेस बल्लेबाजी, उसके बाद में देखिए क्या जबरदस्त कमबैक किया गेंदबाजों ने, शानदार तरीके से इस मैच में वापस है। वापस से क्या बिगुल बजाते हुए आज क्षितिज दिवेकर और दिनेश दिवेकर, ये जोड़ी कमाल कर रही है। बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बनता हुआ, रन संख्या 31, ओवर तीसरा प्रगति पर। आगे के बिल्कुल इस गेंद को ड्राइव किया, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा। इस ओवर में कोई आजादी नहीं है और इनको पता है कि लेंथ क्या डालनी है। अच्छी गेंदबाजी, सटीक लाइन के साथ गेंदबाजी करते हुए प्रेशर बल्लेबाजों के ऊपर बनाया। 32 रन, तीसरा ओवर प्रगति पर। इस ओवर की बिल्कुल आखिरी गेंद शेष है। इंपॉर्टेंट मुकाबला, ये भी एक रोचक मुकाबला जरूर देखेंगे। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए अंकुश लोहार, राजू पवार, अंकुश लोहार, ये जोड़ी मैदान के अंदर है। दिनेश दिवेकर और सतीश दिवेकर, इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया। हवा में गेंद ऊपर जाते हुए मिड विकेट पर खिलाड़ी, लेकिन वो बन गए दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक है, विश्वसनीय स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन।
रोहित भैया काळुके, आशुभाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होणार आहे. आपण पाहूया समीकरण काय होतं. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 38 धावा धापलकावरती आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावांची आवश्यकता. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. आमदार चषक 2022 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. 12 चेंडू 17 धावा. एक चांगला फटका इथे आता बॅट्समनला खेळायचा आहे. तर 2 विकेटची कमीत कमी 2 विकेट गोलंदाजाला घ्यावे लागतील. सचिन भडाळे प्रतिष्ठान यानंतर खेळणार आहे प्रशांत भाऊ माळसकर मावळ या संघाविरुद्ध. तर दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज रेडी राहायचे टॉससाठी. रोहित भैया काळोखे, आशुभाऊ जाधव यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते येथे टॉस केला जाईल. पर गेंदों का खेल से 17 रनों की जरूरत है. क्या जबरदस्त मुकाबला चल रहा है मैदान के अंदर. एक तरफ देखिए ये मुकाबला जीतने के लिए गेंदबाजों के लिए विकेट की सख्त जरूरत है और विकेट इनको गुच्छे में चाहिए. एक विकेट से बात नहीं बनेगी. और दूसरी तरफ बल्लेबाजों को थोड़ा संयम से खेलने की जरूरत है और संयम की अग्नि परीक्षा बल्लेबाजों की है. क्योंकि आजकल चाहे जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, बाकी सारी चीजें मिलेंगी लेकिन संयम नहीं मिलेगा. तो सब्र का फल मीठा होता है. मार्केट में सारे फल मिलेंगे लेकिन सब्र का फल नहीं मिलेगा. तो ये अनुभव से आता है. गेंदबाजी करने के लिए एक बार फिर दिनेश दिवेकर. ये क्रूशियल ओवर है. ये ओवर बताएगा कि मैच किस तरफ रुख करने वाला है, ऊंट किस करवट पर बैठने वाला है. स्टोका चांस साइड पर खेलते हुए बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है. उनके पास कोई मौका नहीं है. करारा प्रहार. गेंद बाउंड्री लाइन पर बाहर और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए शानदार स्ट्रोक राजू पवार का. अच्छा स्ट्रोक था. टाइमिंग बढ़िया. टाइमिंग के साथ प्लेसमेंट बहुत ही खूबसूरत बल्लेबाज राजू पवार द्वारा. अब चक्कर आपके पास 11 गेंदें और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है. गाथाग्राम प्रोजेक्ट इनसे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ये और खूबसूरत स्ट्रोक लेकिन खिलाड़ी ले लिया कैच. एक तेरी एक मेरी. मैदान के अंदर राजू पवार की विकेट गिरी है. मैच में पलटवार. शानदार स्टार्ट किया था इस मैच में खास करके राजू पवार ने, लेकिन हमला करने की कोशिश उस वक्त मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद थे. पुल जरूर किया गया था लेकिन एलिवेशन ज्यादा नहीं था. तो खूबसूरत कैच बाउंड्री लाइन पर लिया गया. राजू पवार की पारी समाप्त होती भी. आपके पास 10 गेंदे हैं और 10 गेंदों में 13 रनों की जरूरत है. संग्राम मैदान के अंदर बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. टैलेंट की कोई कमी नहीं है. फॉर्म भी इनके पास पिछले साल था. इस सीजन में अब ज्यादा टूर्नामेंट नहीं हुए तो देखते किस तरह से यहाँ वो बल्लेबाजी करते हैं. रोहित भैया काळुखे, आशुभाऊ जाधव इनके करकमरे से हुआ टॉस. अब देखते टॉस किस तरफ चला गया है और मामूल ने जीता टॉस. सिक्का उछला मामूल के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम इन्होंने कुछ नहीं कहा है, मतलब डिसीजन पेंडिंग है. 10 गेंदे जीतने के लिए 13 रनों की जरूरत है. बहुत क्रूशियल मैच मैदान के अंदर. संग्राम इस क्रिकेट के महासंग्राम में मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए आए हैं. स्ट्राइकर इन पर फिलहाल बल्लेबाज तैयार है. संग्राम शानदार खिलाड़ी है. एक तरफ प्रशंसा करनी चाहिए दिनेश दिवेकर की, जो पहली गेंद पर चौका खाते हैं लेकिन उसके बाद में कमबैक करते हैं, विकेट लेते हैं. देखिए पिछला ओवर पहली गेंद पर चौका और उसके बाद में निरंतरता के साथ अनुशासन के साथ इन्होंने गेंदबाजी की. संग्राम कमाल के खिलाड़ी. मैं जानता हूं पिछले 6-7 साल से इनके पिटर में बहुत सारे शॉट है लेकिन अब मजा आएगा. डायमंड कट डायमंड. लोहा लोहे को काटता है. एक तरफ संग्राम, दूसरी तरफ नीलेश दिवेकर. ओ बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन. भाग्य का साथ बल्ले का अनुरी किनारा. भाग्य का सहारा. गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. चौका तबाह. इस वक्त भाग्य का साथ संग्राम को मिलता हुआ. मैदान के अंदर चल रहा है घमासान. हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान
लेकिन क्रिकेट में भाग्य का साथ भी होना चाहिए। आपके पास अभी 9 गेंदों का खेल, बहुत महत्वपूर्ण 9 गेंदे हैं, 9 रनों की जरूरत है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज जो है वो काउंट होने वाली है और आने वाली एक एक गेंद जो है ना वो इवेंट के बराबर होने वाली है। स्ट्राइकर इन पर संग्राम शिंदे, अच्छी गेंदबाज दिनेश दिवेकर द्वारा। अब ये गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन जो फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी है वो बहुत सीधा रखना बहुत जरूरी, तब जाकर आप इस गेंद को रोक सकते थे। और दैट्स अनदर ब्यूटीफुल डिलीवरी। टप्पा खाने के बाद उछालते हुए गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन के संभावनाओं को निरस्त किया, रन की कोई गुंजाइश नहीं है। 8 गेंदें 9 रनों की जरूरत है। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद पर, उसके बाद में चौथी गेंद पर अगर देखें तो बिंदी गेंद है। तीसरी गेंद पर चौका और चौथी गेंद पर बिंदी। हमा में उड़ाया तारामंडल में गेंद, पाले में लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। तारामंडल में गेंद, गगनचुंबी छक्का। खराब गेंद थी, ज्यादा आगे डालने की कोशिश, और वो भी मिडल और लेग स्टंप पर थी, तो उसके ऊपर जोरदार प्रहार संग्राम द्वारा डिस्क लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेलते हुए शानदार छक्का। रन संख्या कुल मिलाकर 52 रन। जीतने के लिए केवल यहां से 3 रनों की जरूरत है। अब देखिए बल्लेबाजों का पलड़ा भारी है। ये लाइन आपको भाई डालनी थी, लेकिन क्रिकेट के खेल में आप एक बार गलती करते हैं तो वो पनिशमेंट आपको मिलती है। वो पनिशमेंट मिली थी, उसके बाद में एक बहुत अच्छी गेंद थी सटीक लाइन के साथ ऑफ स्टंप के बाहर। अब आपके पास 6 गेंदे हैं, 3 रनों की जरूरत है। बैंक बैलेंस वैसे ज्यादा नहीं है और लड़ना आपको पड़ा आज वही मैदान के अंदर बिल्कुल पड़ेगा। किस तरह से आप खेलते हैं, किस तरह का आपका अप्रोच रहता है, वो देखना बहुत जरूरी है। 6 गेंदे 3 वाला मैच। अशुभ जादव स्पोर्ट बनाम साइरस स्पोर्ट दोनों के बीच मुकाबला। तो अशुभ जादव स्पोर्ट टीम के लिए जीतने के लिए केवल 3 रनों की जरूरत है। मैच बन सकता है, ऐसा नहीं कि मैच नहीं बनेगा, मैच बिल्कुल बन सकता है। प्रशांत मावस्कर मावल टीम ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया है और सारे खिलाड़ियों को मैं विनती करूंगा आपको हमारी कॉम्बॉस के लेफ्ट साइड पर आना है, जहां आनंद चौहान बैठे हुए हैं। सिक्का उछला, प्रशांत बाबू मावस्कर मावल टीम के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि हम फील्डिंग करेंगे। एक मैजिकल ओवर की जरूरत होगी गेंदबाजों को, तब जाकर आप बच सकते हैं। जीत की सुगंध बिल्कुल आ रही है बल्लेबाजों को। 6 गेंदे 3 रनों की जरूरत है। फील्डिंग में थोड़ी तब्दीली, खास करके शॉर्ट मिड विकेट पर आप खिलाड़ी देख रहे हैं। स्टक कवर का खिलाड़ी दायरे के अंदर स्टोक अच्छा कट कर दिया बहुत सुंदर तरीके से। 1 रन का इजाफा होता हुआ सिंगल के साथ अब रन संख्या आगे बढ़ती हुई। जीतने के लिए केवल 2 रनों की जरूरत है। आपके पास अभी भी 5 गेंदें शेष हैं। आराम से इत्मीनान के साथ आप संयम के साथ क्रिकेट खेल सकते हैं। लेकिन देखिए जो कुछ करना यहां से साइरस स्पोर्ट डाउन को करना है। फील्डर बहुत सारे दायरे के अंदर लेके आए हैं, दबाव बनाने की कोशिश। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन। संग्राम शिंदे का विकेट गिरा है और अच्छी बात है कि साइरस स्पोर्ट डाउन ने इस मुकाबले में जान डालने की कोशिश की है। शोल्डर डाउन नहीं है। संग्राम बैक टू द पेवेलियन, गॉन, सफलता मिली है। अहमदाबाद चषक 2022 का क्रिकेट का महासंग्राम आप मैदान के अंदर देख रहे हैं। बैकफुट जाके ऑन साइड पर खेलने की कोशिश की थी, शरीर को लगी गेंद और उसके बाद में स्टंप के ऊपर टकराई है। 4 गेंदों का खेल से 2 रनों की जरूरत है। अच्छी गेंदबाजी सतीश पटारी द्वारा। अनुभव की कोई कमी नहीं है, लेदर बॉल का अनुभव उनके पास है और टेनिस क्रिकेट में बिल्कुल इन्होंने बहुत ही बड़ा नाम कर दिया है। एक ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने शतक भी बनाया है। सतीश पटारे बेहतरीन गेंदबाज। शोल्डर डाउन नहीं होने चाहिए, आखिरी सांस तक लड़ने की जरूरत है। नए बल्लेबाज मैदान के अंदर अजय सालुंके। गेंदबाजी करने के लिए फिलहाल पटारी। स्ट्राइकर इन पर अजय को आप देख रहे हैं, घेरा बनाया हुआ है। छोटी गेंद, जबरदस्त प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक अहमदाबाद चषक में।
प्रशांत मावळेकर मावल टीम के कप्तान को मैं विनती करूंगा, आनंद चौहान आपके सारे खिलाड़ी मैदान के अंदर जाएंगे। आपने गेंदबाजी करने का फैसला लिया है तो अब मैन ऑफ द मैच की तरफ रुख करेंगे। आमदार चषक 2022